अमरावती के मेलघाट इलाके में स्थित नागापुर आदिवासी आश्रमशाला में पानी की टंकी गिरने से 14 वर्षीय छात्रा की मौत हो गई। इस हादसे में 3 अन्य छात्राएं भी गंभीर रूप से घायल हुई हैं। अब इस मामले ने राजनीतिक तूल पकड़ लिया है। कांग्रेस नेत्री और पूर्व मंत्री यशोमती ठाकुर खुद चिखलदरा पुलिस स्टेशन पहुंची और 2 घंटे से धरने पर बैठी हैं। उन्होंने आरोप लगाया कि स्कूल भारतीय जनता पार्टी विधायक की है, इसलिए पुलिस कोई कार्यवाही नहीं कर रही है। यशोमती ठाकुर ने पुलिस अधिकारियों से इस पूरे मामले में जवाब मांगा है और अपना आक्रोश भी जाहिर किया। ते भाजपचे आहेत। त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये। ते आमदार त्याचे सचिव आहेत। आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का, काय करू शकता का, हा वेगळा विषय। पण ते लेकरू मेलं। आज 2 लोक तिथे सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता। त्यांच्या आईवडिलांना हँडओव्हर करून दिलेली होती ती बॉडी, तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली। आता ते असं म्हणतायत, आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलंय की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला म्हणजे माजी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे। व कशासाठी? स्थानिक आमदार भाजपचा आहे, त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे। यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का, अन्याय होऊ द्यायचा का, कसलं काय? हे सगळा गोंधळ सुरू आहे, सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे। होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे।